जसे लोक ऍड होतील तसं शेअर वाढवा. सगळे आल्यानंतर करूया. पण इथे कोणतं बसावं लागेल, शेअर कमी नको. एखादा पत्रकार घ्यायचा. हा, सगळे आपलेच आहेत. एखादा पत्रकार बसले तरी चालतंय. सगळ्यांना नमस्कार. धाराशिव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आजच्या दिवशी माननीय आमदार भारतीय जनता पार्टीचे नेते श्री राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या वतीने आयोजित आजच्या पत्रकार संवाद या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना विनंती करतो की आपण सर्व पत्रकार बांधवांसोबत संवाद करावा. धन्यवाद. नमस्कार. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या धाराशिव शहराच्या या नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा जो वचननामा आहे त्याचं विमोचन आपण करणार आहोत. आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शहरातील प्रत्येक घरामध्ये आवर्जून जाऊन तिथे चर्चा करून लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यामध्ये बऱ्यापैकी यश संपादन झालेलं आहे. आणि अडचणी समजून घेत असताना येणाऱ्या काळात धाराशिवमध्ये आपल्याला काय करून हवंय हे देखील आपण समजून घेतलंय. या दोन्ही बाबींवरती पुढच्या काळामध्ये प्रभावीपणे काम करायचं आम्ही ठरवलेलं आहे. प्रत्येक बाबीचं नोटिंग आणि पूर्ण माहिती आम्ही संकलित केलेली आहे. हे जे काही आम्हाला जनतेकडनं नागरिकांकडनं कळालं त्याच्या अनुषंगाने वचननाम्यामध्ये नेमकं आम्ही काय करणार आहोत पुढच्या 5 वर्षामध्ये ते आम्ही आवर्जून नमूद केलेलं आहे. विमोचन झाल्यानंतर आपल्याला देखील हा वचननामा जो आहे तो बघता येईल आणि त्याच्यामध्ये अधिकांश गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्या घेतल्या गेल्यात. चुकून काही राहिलं असेल, आपण काही सुचवलं, नागरिकांनी काही सुचवलं तर ते देखील आपण निश्चितपणे घेणार आहोत. याच्या पलीकडे जाऊन 2 मोठे प्रकल्प आपण हाती घ्यायचं ठरवले. ते दोन्ही विषय जे आहेत ते आपल्या वचननाम्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या बाबतीमध्ये आत्ता आम्ही नियोजन केलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये एकदा त्याचा DPR झाल्यानंतर आपल्या पुढे आम्ही ती संकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडणार आहोत. 2 विषय, त्यापैकी एक म्हणजे धाराशिव जे आपलं शहर आहे त्याचा सगळ्याच बाजूने विकास व्हावा. सर्वच बाजूने जे वेगवेगळे ज्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनीला योग्य आणि चांगला भाव मिळावा, त्या रेटमध्ये वृद्धी व्हावी. बऱ्याच वेळेस काय होतं, कुठल्या तरी एका भागाचा विकास होतो आणि मग त्याच भागामध्ये लोक जे आहेत ते कमर्शियली कॉन्सन्ट्रेट होतात, तिथले भाव वाढतात आणि इतर भागामध्ये मात्र तुलनेमध्ये जे रेट्स आहेत जमिनीचे ते कमीच राहतात. त्यामुळे सगळ्याच बाजूने विकास व्हावा म्हणून धाराशिव शहराला रिंग रोड करण्याच्या बाबतीतली आपली एक जुनी संकल्पना होती ती आता अंमलात आणण्याच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलाय आणि नावच रिंग रोड आहे. सगळ्याच बाजूने गोल असं गोलाकारामध्ये आपल्याला कनेक्टिव्हिटी, वेगवेगळे आपले जे हायवेज आहेत
मग ते स्टेट हायवे असतील, नॅशनल हायवे असतील, त्याला कनेक्टिव्हिटी, आणि शहरातनं लगेच बाहेर पडता येईल, रिंग रोडने शहरातल्या दुसऱ्या भागात सहज जाता येईल, अशा पद्धतीचं नियोजन आपण करतोय. रस्त्याची कामं तर हाती घेतोयच आपण. ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि CCTVच्या बाबतीत 9,80,00,000ची निविदा आता काढण्यात आलेली आहे, आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या संख्येने CCTV कॅमेरा आणि त्याचं सॉफ्टवेअर उपलब्ध असेल. कंट्रोल रूम स्वाभाविक आहे, ती SP ऑफिसला असणार आहे, आणि आपल्या शहराचं पूर्ण नियोजन जे आहे या अनुषंगाने CCTVच्या माध्यमातून होईल. त्याच्यामुळे जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत आणि गुन्ह्यांवरती मोठा आळा बसणार आहे. माता भगिनींच्या बाबतीत, त्यांच्या सुरक्षतेच्या बाबतीत किंवा छेडछाड जी काही होत असते त्या बाबतीत देखील कडक पावलं उचलण्यासाठी या CCTVचा उपयोग होणार आहे. दुसरा मुद्दा जो मला आवर्जून सांगायचा आहे तो म्हणजे आपली जी धावपट्टी आहे, हवाई धावपट्टी, ती 3.5 किलोमीटरची करायचं ठरलेलं आहे, आणि तिथे येणाऱ्या काळामध्ये मोठी विमानं पार्क करणं आणि त्याचं MRO म्हणजे मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरऑलिंग, हे MROचे ऑपरेशन्स तिथे करायचे. गरजेनुसार हेलिकॉप्टरच्या बाबतीत देखील तिथे हेलिकॉप्टर पार्किंग आणि त्याचं रिपेअर करायचं. याच्या मागचं खरं कारण हे आहे की साधारण 1,000 नवीन विमानं खरेदी करण्याचं भारत देशामध्ये ऑर्डर्स देण्यात आल्यात. 1,000 विमानं जेव्हा येतील, स्वाभाविकच आहे की मोठ्या प्रमाणात विमानं आपल्या महाराष्ट्रात असणार आहेत. त्याची पार्किंगची सोय, त्याच्या रिपेअरची सोय याच्या अनुषंगाने आपण हे नियोजन करतोय. या बाबतीमध्ये संबंधित अधिकारी आणि स्वाभाविकपणे मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झालेली आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये हे देखील आपल्या जिल्ह्याच्या वैभवामध्ये वाढ करणारं ठरेल आणि उद्योग आणून रोजगार निर्मितीवरती याचा मोठा परिणाम राहणार आहे. तर हे 3 मुद्दे, मी 2 म्हटलं पण CCTVचा त्यात मी ऍड केला, हे 3 मुद्दे आपल्या समोर मी मांडलेले आहेत. विमोचन आता आपण करायला हरकत नाही मला वाटतं. आपलं वचननामा आणून घ्यायला. काय सगळे दिसतात. थँक्यू. हे सगळ्यांना जरा द्या ना. मी नीट शांत मी डिटेलमध्ये बोलूया. आम्ही चर्चा केल्याप्रमाणे सगळं आहे, फक्त फॉर्मॅट जर एकदा बघून घ्या. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. दिलं वितरित करायला, मला वितरित करायला. कोणी राहिलं असेल तर हे करा ना. प्रणव, हे जर वचननामा हे सगळ्यांना वितरित करायचे. हे समोरचे राहिले. कोणी राहिलं का?
नाही, हा आम्ही आता संकल्प जो आहे तो जाहीर केलाय. हे करण्याच्या बाबतीत आम्ही आता ठरवलंय कसं करायचं. याचा DPR लवकर आम्ही सादर करू तुम्हाला. नाही 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 परत एकदा समजून सांगतो. आपल्या भारत देशामध्ये 1000 विमानं विकत घेण्याच्या ऑर्डर देण्यात आलेल्या आहेत. हे विमानं आल्यानंतर त्याचं पार्किंग, त्याचं रिपेअर आणि मेंटेनन्स याला मोठे एअरपोर्ट लागणार आहेत. त्या अनुषंगाने आपली जी हवाई धावपट्टी आहे त्याची लांबी आपण 3.5 किलोमीटरची करायचं ठरवलंय. म्हणजे तिथे हे विमानं गरजेनुसार पार्क करता येतील आणि त्याचं जे काही रिपेअरचं काम आहे ते देखील आपल्या भागामध्ये घेता येऊ शकेल. मला वाटतं स्पष्टता आली. असं काही नाही. देशभरामध्ये जिथे जिथे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग चालू आहे तिथले काही इंजिनियर येतील. बाकी साधे इंजिनियरच असतात. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्सचे हे नेहमीचेच असतात. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हा विशिष्ट त्यातला एक भाग आहे. बाकी नॉर्मल लोकच असतात. हो हो तो विषय आपण घेतलेलाच आहे. याच्यामध्ये काय आहे, वडार समाजाचा एक खूप गुंतागुंतीचा विषय आहे. खूप जास्त पैसे लागणारी एक जागा आहे ज्याचं भूसंपादन आपल्याला करणं आतापर्यंत शक्य झालं नव्हतं. त्याच्यामुळे ती जरा वाद आहे. आता आपण असं ठरवलंय की त्याचं भूसंपादन व्यवस्थित करून ती वडार समाजाला अधिकृत द्यायची. आता ते अनधिकृत वापरतात. आणि दुसरा जो समाज पारधी समाजाचा विषय आहे तिथे त्यांना जायलाच अडचण आहे. त्यामुळे त्या समाजाने एकत्रित मागणी केली होती. हिंदू समाजाच्या बाबतीतले जे आपले 1-2 खास करून स्मशानभूमीचे जे ठिकाण आहेत ते तर विकसित करणारच आहे आपण. तो रेग्युलर विषय आहे. हे आउट ऑफ दी ऑर्डिनरी विषय आहे. काय म्हटलं? नाही, त्याच्या पलीकडचे मी तुम्हाला 3 विषय सांगितले. हे वचननामा आहे. एक घडलेली गोष्ट सांगितली CCTVची आणि हे 2 संकल्प आपले आहेत. कुठले 2 संकल्प आहेत? एक तर रिंग रोडचा, तो मोठा प्रकल्प राहणार आहे. जोपर्यंत DPR येत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल मी अधिक नाही बोलणार. फक्त रिंग रोड करायचा मी संकल्प केलाय. आणि दुसरं हे 3.5 किलोमीटरचा विषय जो आहे तो देखील मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा करून त्याच्या बाबतीतला तत्वता आम्ही निर्णय घेतलाय. तो संकल्प केला आम्ही. सामान्य रुग्णालयाच्या डिझाईनमध्ये काही आपण बदल करतोय. वास्तूप्रमाणे काही चुका आहेत. वास्तुशास्त्रामध्ये नॉर्थ ईस्ट कॉर्नर कट करायचा नसतो, पण त्यांनी कट केलाय. त्यामुळे एखादा मजला वाढून ते व्यवस्थित कसं करायचं याच्यावरती काम चालू आहे. त्यांनी सध्या मला वाटतं कंपाऊंड वॉलचं काम हाती घेतलंय. दुसरी बाब ही आहे की त्या कॉम्प्लेक्समधनं DP रोड आहे. म्हणजे हॉस्पिटलला लागून सार्वजनिक रस्ता आणि नंतर पलीकडचं कॉम्प्लेक्स. त्यामुळे तो रस्ता मी बाजूला घ्यायला सांगितलाय, एका बाजूला. म्हणजे कॉम्प्लेक्सच्या एका बाजूने सार्वजनिक रोड राहील, त्याच्यानंतर कुंपण राहील किंवा कंपाऊंड वॉल राहील, बाउंड्री वॉल, आणि मग आपलं कॉम्प्लेक्स राहील. या 2 गोष्टींवरती आता काम चालू आहे. सगळे उल्लेख नसणार. जी आउट ऑफ दी ऑर्डिनरी आहे. आपण 25 कोटी रुपये हे फक्त बगीचांसाठी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आणणार आणि त्याच्यासाठी वापरणार, हा संकल्प आहे आपला, हे वचन आहे आपलं. आणि 7 मोठे बगीचे आपण डेव्हलप करणार आहे. तिथे लिहिले आपण 7 करणार म्हणून. काय म्हटलं? एक कोटी कधी, कुठल्या काळी? त्याच्याबरोबर हे इंटिग्रेट होईल. मग जर ते अद्यावत असले, आता काय आहेत मला माहित नाही, जर असतील तर ते ह्याच्यावर इंटिग्रेट होणार. हो, 5 लोकेशन्स पैकी काही फिक्स्ड आहेत
उदाहरण म्हणजे आपलं नेहरू चौकाच्या तिथलं, असे 5 लोकेशन जुने जिथे कॉम्प्लेक्स ऑलरेडी होते किंवा जागा जिथे उपलब्ध आहे किंवा होऊ शकेल असे साधारण 5 आम्ही आयडेंटिफाय केले. 1-2 ठिकाण म्हणजे आता लगेच सगळं जाहीर करणं योग्य नाही. काय म्हटलं? नाही, त्या बाबतीतलं काम जे आहे ते आपण MIDC ला दिलंय. MIDC ने काही कन्सल्टंट नेमलेले आहेत. सध्या 12 कोटीच्या रस्त्याचं काम कौडगावला चालू आहे आणि त्यांची प्रक्रिया कंपनी शोधण्याची सध्या चालूच आहे. त्याला थोडा अजून वेळ लागतोय. मुख्यमंत्री महोदय स्वतः त्याची राऊंड टेबल कॉन्फरन्स घेणार आहेत टेक्निकल टेक्सटाईलवाल्या कंपन्यांची. तर त्यांचा एकदा प्रोसेस कंप्लीट झाला कन्सल्टिंग कंपनीचा की मग ती प्रक्रिया, ती मीटिंग जी आहे ती मुंबईमध्ये होणं अपेक्षित आहे. आणि देशात सगळ्यात जास्त सवलती टेक्निकल टेक्सटाईलच्या उद्योगाला हे आपल्या कौडगावमध्ये देण्याचं ठरलंय. याच्यात जरी घेतला नसला तरी जिजामाता उद्यानाचं आपण आता जो विकास करणार आहोत त्याच्यामध्ये तो भाग पण घ्यायचं ठरवलंय. कारण हे डायरेक्टली जिजामाता उद्यानाला लागूनच आहे. तिथे एक मारुती मंदिर पण आहे. तिथे त्यात एक ट्रस्ट आहे, त्यांनी काहीतरी दुकानं वगैरे घेतलेली आहेत. त्याच्या बारकाव्यात आम्ही गेलोय. सगळंच इथे मांडणं शक्य नाहीये. जे ठळक गोष्टी आहेत त्या आपण ह्यात घेतल्यात, नाहीतर हे बसणारच नाही ना. आणि लोक सुद्धा एका लेव्हल नंतर बघणार नाहीत. त्यामुळे जे महत्वाचं आहे ते आपण घेतलंय. काही राहिलं असेल सगळं 100% आपण घेतले मी म्हणतच नाहीये. तुम्ही किंवा इतर नागरिकांनी काही सुचवलं योग्य असेल तर बिलकुल आपण करू. निधीची अडचण नाहीये. आता काल आपल्या पालकमंत्री महोदयांनी आवर्जून आपल्या सर्वांना सांगितलं आणि आज आम्ही एकत्र कळमला होतो. आजही त्यांनी सांगितलं की धाराशिव शहरामध्ये नगराध्यक्षाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पूर्ण सपोर्ट राहील म्हणून. मैत्रीपूर्ण लढत जरी खाली असली तरी वरती नगराध्यक्षाच्या उमेदवाराला म्हणजे आपल्या नेहाताईंना शिवसेनेचे सर्व जे उमेदवार आहेत, नेते आहेत, कार्यकर्ते आहेत ते मतदान करतील हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. पालकमंत्री आणि आम्ही सर्वजण मिळून धाराशिव जिल्ह्यात कुठेही निधी कमी पडू देणार नाही. दर्जेदार लवकर कामं करून घेण्यावरती आमचा भर राहील. काय 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 नाही, मी परत रिपीट करतो. मैत्रीपूर्ण लढत ही नगरसेवकांची आहे, परंतु नगराध्यक्षाच्या बाबतीत या सर्वांनी मदत करायची. नेहाताईंना, भारतीय जनता पार्टीला अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि असं त्यांनी सर्वांनी मिळून ठरवलं. त्याच्यात तुम्हाला कसं माहिती आहे? निवडणूक हो हो मनोमिलन नेहमीच होतं. ते तुमचे काहीतरी गैरसमज होतात. म्हणजे कोणी कसं आहे, प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या कार्यकर्त्याच्या स्वतःच्या महत्वाकांक्षा असतात. त्याच्या अनुषंगाने प्रत्येक जण काहीतरी पॉस्चरिंग करतं. आपण सर्वजण एकत्र असताना सगळेजण एका पद्धतीने बोलतात. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा वेगळ्या पद्धतीने बोलतात. ऑपरेशन टायगरचं मगाशी बोललेत पालकमंत्री महोदय, ती माहिती आली नसली तर नीट घ्या माहिती त्याची. हो, त्याबद्दल उत्तर कोण देऊ शकतं? ज्यांनी जे विधान केले त्यांना विचारायला हवं. आता आम्ही एकत्र जे बोललो ते मी सांगतो तुम्हाला. कळमचं भाषण ऐकलं नसेल तर ऐकून घ्या, त्यांचं माझं आणि नंतर आम्ही एकत्रित घेतलेली प्रेसने विचारलेलं. त्या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिलेली नाहीये ही भूमिका आहे. पक्षाने भूमिका घेतली ना, 4 ठिकाणी उमेदवार नाही दिले. नाही, ती पक्षाची भूमिका आहे. तिथे आपण उमेदवार दिला नाही ही पक्षाची भूमिका आहे.
स्वाभाविकच आहे ना. नाही, मतदान आपण घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन केलेलं आहे पूर्ण शहरामध्ये की भारतीय जनता पार्टीचं आपल्या शहराच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करू शकते. आम्ही उजनीच्या पाण्यासकट अनेक गोष्टी करून दाखवल्यात. त्यामुळे आम्ही आता जे काही शब्द देतोय केंद्रात राज्यात आमचं सरकार आहे, आम्ही बिलकुल ते करणार. आणि भाषणं माझी तुम्ही ऐकली असली तर त्याच्यामध्ये आपण आव्हान हेच करतोय की सर्वांना आपण बरोबर घेऊन चालणार आहे. एखादी माझी सभा लावायची म्हणताय का, लावूया आपण. त्या 2 प्रभागात कुठेतरी सेंटर पॉइंट काढू आणि सभा लावायला सांगतो मी. चांगली सूचना आपली. अजून गोंधळ कधी होईल? ईव्हीएम आलाय का तुमच्या समोर? त्याच्याबद्दल उत्तर कोण देऊ शकेल? काही भूमिका नाहीये. प्रशासनाने योग्य ते नियमाप्रमाणे करणं अपेक्षित आहे आणि प्रशासनाला आपण विचारावं की काय झालं, का झालं, ते सांगू शकतील. मला कसं माहिती? काय म्हटलं? एक मिनिट. प्रशासन उपलब्ध नाही म्हणजे काय? जिल्हाधिकारी आपले प्रशासकीय प्रमुख आहेत जिल्ह्याचे, त्यांना एखादा SMS करा. मी पण त्यांना विनंती करतो की SMS ला रिप्लाय द्या म्हणून. असं कुणी आरोप केला? ठीक आहे ना, आरोप करायला काय लागत असतं आजकाल? पुरावा लागतो का आरोप करायला? कुणी काही बोलतो त्याला काय? भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या उमेदवाराला लोकांनी मतदान का करावं, तर त्याची जी प्रमुख कारण आहेत ती प्रमुख कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे जे आश्वासक चेहरे आहेत, जे नेतृत्व आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि जिल्ह्याचे नेते माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील, तर या नेतृत्वाकडे असणारा विकासाचा दृष्टिकोन, केंद्र आणि राज्य सरकारकडनं भरघोस असा सकारात्मक विकास कामासाठी मिळणारा निधी आणि स्थानिक नेतृत्व म्हणजे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी ज्या 5 मुद्द्यांवर फोकस करून या धाराशिव शहराचा कायापालट करायचं ठरवलं आणि त्याला पूरक आणि पोषक असणारे भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या ज्या आमच्या निहाताई आहेत, तर या सगळ्या उमेदवारांकडे असणारी कार्यकौशल्य, जी क्षमता आहे, याच्याकडे बघून लोकांना आणि नागरिकांना आम्ही अपील करतोय की तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करा. आणि खूप सकारात्मक वातावरण आणि उत्स्फूर्तपणे लोक भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदाच्या, आता कालही राणादादांच्या काल 2 सभा झाल्या आणि हे सगळं संपूर्ण तुम्ही सगळे जर पाहताय तर जिल्हाभरामध्ये आणि शहरात तर अगदी उत्स्फूर्तपणे लोक उत्सुक आहेत लोक भारतीय जनता पार्टी सोबत. आता जो काही कचरा तिथे साठलेला आहे त्याच्या बाबतीतलं बायोमायनिंग किंवा इतर प्रकारे विल्हेवाट लावली जाईल आणि पुढच्या काळामध्ये धाराशिव आणि तुळजापूर दोन्ही शहरातला कचरा रोजच्या रोज उचलला जाईल आणि तो एकत्रित करून त्याच्यावरती प्रक्रिया रोजच्या रोज केली जाईल, जेणेकरून संकलन झाल्यानंतर कुठेतरी ते रचलं गेलं असं नाही होणार. म्हणजे आपला कचरा डेपो हटवणार म्हणजे काढून टाकणार, ते मे बी शब्दामध्ये काहीतरी चुकलं असेल. ते हद्दपार पाहिजे. कचरा डेपो हद्दपार करणार, हटवणार लिहिले का? मग ते सगळ्यांच्या विनंती आहे की ते हटवणारच्या ठिकाणी कचरा डेपो हद्दपार करणार हे वाचावं. मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं असणार नाही. काही आपल्या संकल्पना असतील तर आपण पुढे मांडाव्या ना.
ठीक आहे ना, जेव्हा केव्हा असे काही विषय पुढे येतील आपण निश्चित मदत करू ना, आपली जबाबदारीच आहे ना ती. मी काय सांगितलं, आम्ही हे वचननामा म्हणून देतोय, आम्हाला जमणार आहे याची खात्री असल्यामुळे देतोय. तुम्ही विचार करा ना, 3,295 कोटी रुपये जर आपण रेल्वेसाठी मंजूर करू शकतो तर मग इथे किती लागणार आहेत? 3,295. आता रस्त्याचं जे आहे किती कोटी आहेत? 117 कोटीचे रस्ते आहेत, विथ टॅक्सेस 140 कोटी आहे. हे फक्त 26 किलोमीटर आहे. आम्ही म्हणतो की पुढच्या 5 वर्षात अजून 300 कोटी आणणार. कशाच्या जोरावरती बोलतोय? आम्हाला आहे ना कॉन्फिडन्स त्याचा. हो, कसला श्रेयवाद? एक मिनिट, कोणी काय बोललेला काही अर्थ नाही. साधी गोष्ट आहे. वास्तव त्यातलं मी अनेक वेळेस सांगितलं. वास्तव काय आहे की मी शिंदे साहेबांकडे गेलो, मी देवेंद्रजींकडे गेलो. देवेंद्रजी तेव्हा उपमुख्यमंत्री होते. त्यांना मी सांगितलं की हा माझा जुना मतदारसंघ आहे, महत्वाचं म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि त्यामुळे आपल्याला हे होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी शिंदे साहेबांना या बाबतीत सांगितलं आणि तो विषय जो तो मार्गी लागला. जर दुसऱ्या कोणी काही केलं असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही अमुकला भेटलो, अमुक हे केलं. त्यांनी सांगितलं तर मग ते खरं दूध का दूध पाणी का पाणी होऊ शकेल ना. मी जे सांगितलं ते सांगितलं आणि ऍक्च्युली मी केलं, माझ्या ऑफिसने केलं. तर श्रेयवादाचा विषय नाही. वास्तव श्रेयवाद कधी असतो? जेव्हा लोक खोटं बोलतात. इथे वास्तव जे ते मी सांगतोय. आणि का सांगतोय? अरे मग रेल्वे कोणी आणली? रेल्वेचं काम जे आहे ते कोणी केलं? नाही. खरं तर आम्हाला ताकद कोण देतं? मोदी साहेबांपासून, देवेंद्रजींपासून हे सगळे देतात. आम्ही नुसतं एक इन्स्ट्रुमेंट आहोत ना. जनतेची गरज काय आहे, आपल्या डेव्हलपमेंटची गरज काय आहे, त्याच्यासाठी एक काही इन्स्ट्रुमेंट, काय आयुध आम्ही आहोत. आता मी सगळं सांगितलं ना, त्यांना परत तेच काय. ही प्रेस आता माझी आहे. आपलं काय ठरलं होतं? ताईंची वेगळी प्रेस आपण घ्यायची ठरलं ना. कधी घ्यायची ताई सांगा त्यांना. हा, नाही तसं नाही हो, त्यांची म्हणून आपली वेगळी ठेव प्रेस. नाही, आज कसं आहे, आपण डायव्हर्ट कृपया विषय करू नये. आजची प्रेस कशासाठी आहे? आपला वचननामा 1 आणि त्याच्या बरोबरीने जे काही आपण 2-3 नवीन विषय मांडलेत, ज्याच्याबद्दल आपण म्हणजे काय अगदी मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा करून हा विषय पुढे न्यायचं ठरवलंय, असे मुद्दे मी आपल्या समोर मांडले. आपली अभ्यासिका आहे आता तिथे. आम्ही जशी अभ्यासिका आहे तशी आपण आता एक ई लायब्ररीचं टेंडरही झालंय, ते काम सुरू होईल. जे नाही, ई लायब्ररीचं टेंडर निधी आपण उपलब्ध करून दिला. त्याचं आता भूमिपूजन आचारसंहितेनंतर संपली की मग आपण करूया. आधी प्रॉपर ई लायब्ररी असणार आहे. पण तुम्ही जे बोलला मार्गदर्शन केंद्र, त्याचा विचार निश्चित आहे. माझं मत असं आहे की कदाचित आपली जी गव्हर्नमेंटची लायब्ररी आहे तिथे काही करता येतं का? तिथेच म्हणतो नाही, तिथेच करता. नाही, मी काय
एक मिनिट मी परत रिपीट करतो. आपण बोललेलं मला मान्य आहे, म्हणूनच मी म्हटलं की तिथे आपल्याला याचा म्हणजे अभ्यासिकेच्या पलीकडे जाऊन प्रॉपर मार्गदर्शन केंद्र करता येते का बघू. तेच ते सांगतो ना मी. आपले IAS IPS अधिकारी किंवा आपले MPSC झालेले जे अधिकारी आहेत, ते रिटायर्ड लोक आवर्जून दर आठवड्याला येतील, अशा पद्धतीचं आपण तिथे अरेंजमेंट करू. हे नियोजनामध्ये होतं आपलं भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या तिथे. तिथे आपली अभ्यासिका एक आहे, पण दुर्दैवाने जागेचा अभाव आणि तो विषय थोडा बाजूला पडलाय. हो, तेच करू म्हटलं मी. मला हा विषय माहिती नव्हता की तिथे सगळं आहे उपलब्ध. कळाल्यानंतर आम्ही ठरवलं की तिथे करायचं. हेच सांगतोय मी. तुम्ही मी एकच बोलतोय, फक्त नंतर आठवण करा. म्हणजे एक 10-15 दिवसाने मला आठवण करा, बैठक लावून ते पुढे नेऊ आपण. पुनर्जीवनाची गरज नाही, ते करणारच आहे आपण ना तिथे. म्हणजे काय आपलं वॉकिंग ट्रॅक पासून सगळंच आपलं प्लॅन आहे. ऑलरेडी त्याच्या बाबतीतलं पत्र पर्यटन मंत्र्यांकडे दिलेलं आहे. ती प्रक्रिया चालू आहे. युवराज याच्याबद्दल अधिक माहिती देतील आपल्याला. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि ही पत्रकार परिषद एक मिनिट, काय म्हटलं.